नमस्कार, मी पल्लवी. आज आपण बनवणार आहेत मोमोज. तर बघून घेऊ मोमोजसाठी काय काय पाहिजे आपल्याला सामान. एक कणीस घेऊया आपण, पत्तागोबी, लसूणचे 2-3 कांड्या, चॉपर घेऊया, चाकू, चटणीसाठी टमाटे घेऊया आणि वाळलेली मिरची आणि थोडीशी 2-3 आपण हिरव्या मिरच्या घेऊ आणि अद्रक घेऊया, शिमला मिरची, जेवढे क्वांटिटीचं तुम्हाला बनवायचं तेवढी सामग्री घेऊया आणि गाजर, कांदा. आपल्याकडे कांद्याची पात सध्या अवेलेबल नाही आहे, तर तुम्ही स्किप पण करू शकता किंवा घेऊ पण शकता. आणि मैदा घेऊया आणि किसण्यासाठी किसणी, मिरी पूड घेऊया. मसाल्यांमध्ये हे जे आमच्या घरी मसाले आहेत ते तुम्ही काही पण मसाले टाकू शकता, एवढं काही नाही आहे. चाट मसाला घेऊया आणि इथे आपलं रोजचं लाल मिरची पावडर नॉर्मल टाकलं तरी चालेल. तर चटणी बनवण्यासाठी आपण टमाटे, मिरची आणि अद्रक, लसूण टाकलेलं आहे आणि तेवढंच पाणी टाकायचं आहे. जेवढे आपल्याला तिखट बनवायचे ना तेवढं टाकून द्यायचं आणि मीठ टाकायचं थोडं चवीनुसार. आता हे तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरने पण बारीक करू शकता किंवा आपण चाकूने पण आपण बारीक करू शकतो. फाईन चॉप करायचं आहे आपल्याला. माझ्याकडे चॉपर आहे तर मी चॉपरनेच करते. इकडे जाते. बारीक चॉप करून घ्यायचं आपल्याला पत्तागोबी. दाखवता. अशा प्रकारे पत्तागोबी आणि गाजर आपण किसून घेऊया बारीक. बंद कर. अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे पत्तागोबी. पत्तागोबी कापून घेऊया आपण आणि आता आपण कट करून घेऊया शिमला मिरची. हे जे त्यामधले बिया आहेत त्या बाहेर काढून घेऊया आणि कट करून याला बारीक चॉप करायचं. याला पण आता बारीक कापून घेऊया याला शिमला मिरची पण. अशा प्रकारे बारीक कापायची. दाखव ना बाई. अशा प्रकारे अजून बारीक फाईन चॉप करायची आहे शिमला मिरची.
आपलं हे मिक्सचर रेडी झालेलं आहे. यामध्ये आपण कॉर्न टाकणार आहे. आणि या मिश्रणामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे, ते मी सांगायचं विसरले आणि ठेवलं आहे साईडला मिक्स करून. आणि आता आपण कॉर्न काढून घेऊया. अशा प्रकारे सगळे कॉर्न आपण काढून घेणार. मी कुठे काढून घेणार आहे. हो, आता कॉर्न आपले झालेले आहे. आणि आपण आता याच्यामधले पाणी थोडंसं काढून घेऊया. त्याला मिक्स करायचं. आणि अशा प्रकारे पाणी आपण काढून घेऊया यामधलं. हे आपण अशा प्रकारे मिश्रण घेऊन टाकायचं आहे. आणि त्यावरती मी जे कॉर्न होते ते टाकलेले आहे. आता चटणीचं पण आपलं उकडलेलं आहे. हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये आपण घ्यायचं आहे आणि टमाटे वगैरे टाकून सगळं काढून घ्यायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे. असं आपण ही मिक्सरमधनं पेस्ट काढून घेतली. आता ते ज्यामध्ये आपण शिजवलं होतं त्यामध्ये टाकून घेऊया. अशा प्रकारे ही पेस्ट आपण टाकून घेऊया. आणि जे पाणी होतं जे उकळायला टाकलेलं होतं ते तसंच ठेवायचं आहे आपण. आणि या पेस्टमध्ये कन्सिस्टन्सी चेक करूया एकदा. आणि जर वाटलं तर आपण ते टाकू शकतो. आता मी घेतले कॉर्नफ्लॉवर आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये आपण जे मिक्सरमध्ये मिश्रण काढलं होतं तेच पाणी टाकूया. एवढं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे. एका हाताने टाकायचं आणि दुसऱ्या हाताने मिक्स करायचं. आपण कलर नाही टाकत यामध्ये, त्यामुळे आपल्या चटणीचा कलर थोडा व्हाईटिश होऊ शकतो. आता मी लसूण आणि अद्रक पेस्ट टाकली आहे आणि काळी मिरी पावडर टाकली आहे. चाट मसाला टाकला. चाट मसाला टाकला थोडा. आणि थोडेसे मसाले टाकूया आपण नॉर्मल जे घरी मसाले असतात ते टाकले मी. आणि याला आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आणि आपली झालेली चटणी, यामध्ये तुम्ही कलर पण टाकू शकता, कारण मी कलर नाही टाकला आहे, कलर टाकू शकता. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं मिश्रण.
आणि याला 5 ते 10 मिनटं ठेवू शकतो आपण, की 5 मिनटं जास्तीत जास्त 5 मिनटं ठेवू शकतो गॅसवर. आता आपण पाणी घेतलं, त्यामध्ये मैदा टाकला. आणि मीठ टाकूया थोडंसं. अशा प्रकारे आपण डो लावून घेऊया. आता पीठ मळून घेऊया. आणि थोडंसं तेल टाकूया खाली. असं चांगलं मळून घेऊया. आणि तसंच आपलं मिश्रण पण थंड होत आहे. आपण मोमोज बनवायला घेऊया. घेतलं का? अशा प्रकारे पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. एवढं पाणी ठेवायचं आहे आपल्याला. आमच्याकडे स्टीमर नव्हतं, तर आम्ही इडली पात्रामध्ये मोमोज करतोय. आता याला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला चांगल्या प्रकारे. आणि मोमोज स्टीम होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. या प्रकारे मी 2-3 शेप बनवले आहेत. इथे पानाचा शेप बनवला आहे. अशा प्रकारे ठेवून द्यायचं. आता दाखव. तेल लावायचं आपल्याला थोडं वरतून आणि थोडं स्टीम करायचं. स्टीम ठेवून द्यायचं. प्रोसेस करायची आपल्याला पूर्ण. आता आपण 10 ते 15 मिनिटाला स्टीम करून घेऊया. तर आता आपले मोमोज झाले वाटतं. एकदा चेक करून घ्या आणि आपण प्लेटमध्ये काढूया. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले मोमोज आणि चटणी तयार झालेले आहे. यावरती आपण चाट मसाला टाकूया. आणि हे झाले आपले अशा प्रकारे आपले मोमोज झालेले आहेत. तर आपण मोमोज तुम्हाला ओपन करून दाखवते. जवळ थोडंसं. असा आकार आहे आपला. वेगवेगळे प्रकारचे आकार बनवलेले आहेत आपण. गरम या. मस्त. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.